बहुजन संघटक या फेसबुक लाईव्हच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये जी प्रबोधन मालिका सुरू असते त्याबद्दल मी पहिल्यांदा या मालिकेचे प्रवर्तक राहुल खांडेकर जे आहेत, बनसोडे सर आहेत, या सगळ्या टीमचं मी पहिल्यांदा आभार मानतो. त्यांनी जे हे कष्टपूर्वक काम जे गेल्या 1.5-2 वर्षापासून चालू केलेलं आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामधून संपूर्ण देशभरात प्रकाशित होत असतं. त्यांच्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामधून त्यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या विषयामधून त्यांनी अनेक अभ्यासकांना, संशोधकांना, अर्थतज्ञांना फेसबुक लाईव्हवर आणून त्यांचे विचार ऐकण्याचा जो प्रयत्न केला संपूर्ण लोकांच्यासाठी केलेला असतो तो निश्चितच वाखाणण्यासारखा असतो. याबद्दल या सगळ्या मंडळींचं मी कौतुक करतो. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या फेसबुक लाईव्हला मान सन्मान मिळतो आहे तो अर्थातच ह्या मंडळींचा कष्ट जसे आहेत तसे भविष्यामध्ये जी आव्हानं येत असतात त्या आव्हानातल्या विषयावरही हे चॅनल आपलं प्रबोधनाची भूमिका पार पाडताना दिसतं आणि त्याच्यामुळे याला मोठ्या पद्धतीचा एक संपर्क लाभलेला आहे. संवादाची भाषा या निमित्तानं उभ्या महाराष्ट्राभर चालू झालेला आहे. देश पातळीवर हा विचार जातोय आणि म्हणून या चॅनलचं एक सर्वसामान्य माणसाच्या हृदयामध्ये घर करून राहिलेलं आहे असं मला स्वतःला वाटतं. त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट आहे की काल ऐतिहासिक माणगाव परिषद जी संपन्न झालेली होती 1920 साली छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या उभयतात करवीर संस्थानातल्या कागल जहागीर येथील माणगाव येथे ही परिषद संपन्न झालेली होती. 21 आणि 22 मार्च 1920 साली ही परिषद पार पडलेली होती आणि तिची काल सांगता झाली शताब्दीची. कारण 2 वर्षापूर्वी जे कोरोनानं जे थैमान गाठलं त्या थैमानामधून जगभरात जे मानवहानी झाली, जगभरात जी आर्थिक घडी विस्कटली, जगभरात जे माणसाची सगळ्याच बाबतीत जे काही घसरण झाली त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला, सर्वसामान्यांचं जीवन भयावह झालं. त्याच्यामुळं केंद्र सरकारनं आणि महाराष्ट्र शासनानं काही काळासाठी का असेना पण सार्वजनिक उपक्रम जे आहेत ते थांबवण्यात आलेले होते आणि त्याचा फटका 2 वर्षापूर्वी ह्या शताब्दीला बसल्यामुळं त्याच्यामध्ये ही सगळी प्रक्रिया थांबलेली होती. पण आता तिसरी लाट ही येऊन गेलेली होती आणि तिसरी लाट येऊन गेल्यानंतर या कोरोनासारख्या भीतीचा किंवा त्यांच्या होणाऱ्या विषाणूंचा कोणताच प्रादुर्भाव सर्वसामान्य जनतेवर पडणारा नव्हता. त्याच्यामुळं आज सगळ्या लोकांनी माणगाव परिषदेचे जे संयोजक आयोजक जे आहेत त्या सगळ्या मंडळींनी या सगळ्या मंडळींनी निर्णय घेतला की ही शताब्दी तर 2 वर्षापूर्वी संपत आलेली आहे, मात्र ही शताब्दी संपन्न झाल्याशिवाय ह्या 100व्या शताब्दीला आपण न्याय देऊ शकलो नाही. हे करवीरच्या लोकांच्यावरचं पडलेले प्रचंड मोठं अशा पद्धतीचं ऋण राहणार आहे आणि त्याचा भविष्यकालीन दूरगामी परिणाम सामाजिक चळवळीवर होणार आहे. बाबासाहेबांच्या छत्रपती शाहू महाराजांनी जे आपल्यावर ऋण करून ठेवलेलं आहे त्याची उत्तराई होण्यामध्ये आपण कमी पडतो आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन ह्या सगळ्या मंडळींनी निर्णय घेतला आणि ही करवीर संस्थानामध्ये माणगाव येथे जे होणारी जे 1920 साली झालेली होती सभा तिची शताब्दी साजरी करण्याचा ह्या मंडळींनी निर्णय घेतला. त्यामध्ये त्या सभेचे आयोजकांचे अध्यक्ष त्या कमिटीचे राहिलेले आहेत बापूसाहेब माने, बाळासाहेब कांबळे हे अतिशय चांगल्या पद्धतीचे माणसे, चंद्रकांत सूर्यवंशी त्या ठिकाणी आहेत. ह्या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन एकमुखी निर्णय घेतला आणि तशा पद्धतीची यंत्रणा राबवली. सांगलीचे अमर पांडे डॉक्टर म्हणून जे आहेत, जे JNUचे एक्सपर्ट राहिलेले आहेत आणि लठे एज्युकेशनचे प्राचार्य म्हणून राहिलेले आहेत, यांनीही सांगलीमधून उठाव चांगल्या पद्धतीनं केलेला होता आणि कोल्हापुरामध्ये आल्यानंतर त्यांनी ह्या गोष्टींची चर्चा माझ्याशी केल्यानंतर मी शाहू महाराजांची गाठभेट घालून दिलेली होती आणि त्यांच्याकडून हमी घेतलेली होती की मार्चमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी तुम्ही आलं पाहिजे. शाहू महाराजांनी मला सांगितलेलं होतं की जर प्रकाश आंबेडकर येत असतील, आंबेडकरांचं घराणे म्हणून, तर मला कधीही बोलावं, मी यायला तयार आहे. मग आम्ही जाऊन प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आणि प्रकाश आंबेडकर म्हणायला लागले की एप्रिलमध्ये कुठल्याही परिस्थितीत 20 तारखेपासून 30 तारखेपर्यंत आपण ही परिषद संपन्न करू. तारीख आत्ता तुम्ही निवडा आणि मग तारीख 28 फायनल झाली आणि त्यानुसार काल ही परिषद यशस्वी झाली. महाराष्ट्राबरोबर कर्नाटकामधून, मुंबई पुण्याहून लोक आलेले होते. मुंबईहून अतिशय चांगल्या पद्धतीचे अभ्यासक लोक आलेले होते. हजारो स्त्रिया आलेल्या होत्या. आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे जैताळ म्हणून की त्याला सामाजिक पार्श्वभूमी आहे. तिथून आलेल्या असंख्य महिला, 100-150 महिलांनी हातात लेझिम घेऊन माननीय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांचं आणि छत्रपती शाहू महाराजांचं जवळपास बाबासाहेब ज्या 2 दिवस शाळेमध्ये मुक्काम राहिलेले होते परिषदेला आल्यानंतर तिथून ते त्यांची लेझिम असे खेळत महिलांनी त्यांची मिरवणूक काढत ज्या ठिकाणी सभा झालेली होती त्या ठिकाणी विसर्जन केलेलं होतं. संपूर्ण गावामध्ये जिथं जिथं रस्ता, जिथं जिथं वाट आहे तिथं तिथं माणगावमधल्या स्त्रियांनी
रांगोळींचं प्रदर्शन केलेलं होतं. बाबासाहेबांच्या आणि शाहू महाराजांच्या 1920 सालच्या घटनावर प्रकाश टाकणारी अनेक पद्धतीची तिथं रांगोळीच्या माध्यमातून, पोस्टरच्या माध्यमातून सगळे अशी विद्युत रोषणाईपासून सगळी व्यवस्था केलेली होती. पाणपोया उघडलेल्या होत्या. कार्यक्रमासाठी येणाऱ्या सगळ्या माणसांची जेवण खाण्यापासूनची सगळी व्यवस्था केलेली होती. त्यामुळे कालचा दिवस हा अभूतपूर्व होता. या कालच्या अभूतपूर्व वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या माणगाव परिषदेच्या शताब्दी समारोहाचं वैशिष्ट्य आपण समोर घेताना एक गोष्ट फक्त त्या ठिकाणी जे चांगल्या पद्धतीनं इतिहासाला कलाटणी देणारी घटना घडलेली आहे तिच्याकडे आपण नंतर जाऊ. तात्पुरतं एक 5 मिनिटांमध्ये आपण माणगाव परिषदेचा आढावा घेऊ, जे 1920 साली घडलेली होती. झालेलं होतं असं की संपूर्ण भारतामध्ये अस्पृश्यतेचं थैमान माजलेलं होतं. जाती व्यवस्था, वर्णव्यवस्था बळकट झालेली होती. सर्वसामान्याला जगणं मुश्किल झालेलं होतं. सर्वसामान्याच्या अंगावर कपडेच नसायचे. सर्वसामान्याला राहायला घर नसायचं. सर्वसामान्य माणसाला शेती नसायची. त्याच्या जीवित मरणाचा प्रश्न तयार झालेला होता. अशा वेळी विविध धर्मग्रंथांमध्ये सांगितल्यामुळं त्याचा आधार घेऊन इथल्या व्यवस्थेतले जे ठेकेबादर होते त्यांनी ह्या गोरगरीब माणसांना त्या ठिकाणी त्याची संपूर्ण पद्धतीनं धर्माचा आधार घेऊन पिळवणूक करायचा प्रयत्न केलेला होता. त्या ठिकाणी जवळजवळ इसवी सन 7व्या-8व्या शतकापासून जी निर्मिती झालेली होती, भृगु ऋषीपासून जी केलेली होती, त्या मनुस्मृतीचं प्राबल्य संपूर्ण भारत खंडात राबलेलं होतं. आणि त्याच्यामुळं भारताचं चित्र असं त्या काळातलं होतं की पुण्यामध्ये तर 19व्या शतकातलं सोडूनच आपण देऊ की तिथं पाठीला पेसाटीने गळ्यात आपल्या लोटका असायचं की थुंकी पडू नये म्हणून, पावलं उठू नयेत आपली म्हणून. बाजीराव पेशव्यांची त्या ठिकाणी मगरुरी कशी होती ते पी.ए. गवळीने त्यांची जी काय मांडणी केलेली आहे ग्रंथामधून ती अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेली आहे. त्याच्यामधून आपल्याला ते पाहायला मिळतं. मात्र ह्या संपूर्ण प्रवासामध्ये जो बहुजन वर्ग होता तो पार असा नाडला गेलेला होता. तो पूर्णपणे त्याची संपूर्ण जीवन पद्धती ही गुलामगिरीकडे जाणारी होती. त्याला माणूस म्हणून जगणंच मुश्किल होतं. आणि आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1924ला जेव्हा बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना करतात आणि पहिलं आंदोलन छेडतात ते महाड येथील चौदार तळ्याचं, कारण तिथं पाणी पिण्याचं आंदोलन ते करतात. याचा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये पाणी पिण्याची सुविधा सोय नव्हती की जी सोय जनावरांना मुक्तपणे मिळायची. कुत्री मांजरं ज्या तळ्यामध्ये पाणी प्यायचे त्या तळ्यामध्ये मांग, महार, चांभार, ढोर, साळी, कोली, तेंडवी, कुष्टी या सगळ्या वर्गाला पाणी पिण्याचा सुद्धा हक्क नसायचा. तो कसा मोडून बाबासाहेबांनी काढला हे आपल्याला सर्व ज्ञात आहे. पण त्याच्या अगोदरची परिस्थिती ही फारच भयानक आणि शोचनीय होती. पण त्याच काळामध्ये भारतातली ही जाती व्यवस्था आणि धर्मांकित व्यवस्था ही इतकी कराड पद्धतीची अशा पद्धतीनं होती, अतिशय शोषणांकित होती. त्याच्याबरोबर वेगळ्या पद्धतीची परिस्थिती भारताच्या बाहेरच्या सीमेवर जे राष्ट्र उभा राहिलेले आहेत त्या ठिकाणची होती. म्हणजे ब्रिटनमध्ये याच वेळी महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे म्हणून महिला रस्त्यावर आलेल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेमध्ये काळा गोरा वर्ण संघर्षावरून चळवळी उभा राहिलेल्या होत्या. स्वाभिमानासाठी उभा राहिलेल्या होत्या. तैमूरलंगाचं तुर्कस्तानमधलं जे आंदोलन होतं त्या हातात तलवारी होत्या आणि तो आपल्या पाठीमागून येणाऱ्या जनतेला समतेचा अधिकार देण्यासाठी तो वाटते त्याला समोर येणाऱ्याला कापून टाकलं पाहिजे ही भूमिका घेऊन तो वाटचाल करत होता. अमेरिकेमध्ये काळा गोरा वर्ण संघर्ष सुरू होता आणि त्याचबरोबर जपान सारख्या ठिकाणी सुद्धा ह्या सगळ्या पद्धतीच्या चळवळी सगळीकडे चालू होत्या. जगभरातलं असं चित्र होतं की सगळ्या म्हणजे फ्रान्सपासूनच्या सगळ्या याच्यामध्ये की ज्या ठिकाणी फ्रेंच राज्यक्रांती झाली 1857ची, त्या ठिकाणी समता, न्याय, स्वातंत्र्य ही सगळी मानवी मूल्य जी आहेत त्यांची आपल्यासाठी मिळवणूक करून घेणं, त्याच्यासाठी प्राणाचं बलिदान देणं, त्याच्यासाठी हट धरणं, समाज व्यवस्थेला जेरीस आणणं, त्यासाठी अंतिम टोक गाठायची व्यवस्था जरी पाळी आली तरी पाठीमागं थांबायची नाही अशी जागतिक पातळीवरची सगळी पार्श्वभूमी होती. पण भारतात ती घडत नव्हती. याचं कारणच असं होतं की भारतातून जे जे लोक बाहेरच्या देशात जात होते ते अर्थातच जातीग्रस्त होते. मात्र या भारतातून 2 माणसं जागतिक पातळीवर गेली की ज्यांना 1894ला राजसूत्र हातामध्ये आल्यानंतर जो सर्वसामान्य माणूस होता तो राजा बनल्यानंतर करवीर संस्थानचा छत्रपती शाहू महाराज म्हणून त्यांचं जे त्यांना अधिकार मिळाला त्या अधिकारामधून ब्रिटिशांची अशी एक अलिखित असा नियम होता की जो राजा असेल त्यानं जागतिक पातळीवरचं पर्यटन एकदा, दोनदा, तीनदा जाऊन करून येणं, जगातल्या घडामोडी कशा चालतात त्या बघायच्या आणि त्यानुसार आपल्या संस्थानामध्ये त्याची राबवणूक करून माणसाला माणुसकी पदप्रमाणे वागवलं पाहिजे. शाहू महाराज हे राजसूत्र हातात घेतल्यानंतर जेव्हा बाहेरच्या देशामध्ये गेले तेव्हा बाहेरच्या देशामध्ये शाहू महाराजांना मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली. कारण भारतातील समाज व्यवस्था ही इतकी दारिद्र्यमान झालेली होती आणि तिला खिंडर फोडायचं त्या नसण्याची काय योजना सापडत नव्हती. ती अर्थातच बाहेरच्या देशामध्ये महाराजांना पाहायला मिळत होती. महाराज जेव्हा बाहेर गेले तेव्हा खेळाची मोठमोठी स्टेडियम महाराजांना पाहायला मिळाली. शाहू महाराजांना देशविदेशामध्ये गेल्यानंतर
समता स्वातंत्र्याच्या दिशेनं माणसं वाटचाल करताना दिसाली. दुसऱ्या बाबतीत औद्योगिक क्षेत्रामध्ये बाहेरची राष्ट्र इतक्या पोलंड, इंग्लंड वगैरे इतक्या पद्धतीनं पुढे जाताना दिसलीत की त्यांनी एक अतिशय उंची मोठी गाठलेली होती आपल्या देशाला पुढे घेऊन जाण्याची, अमेरिकेसारखी. पण भारतामधलं हे चित्र दिसत नव्हतं. बाबासाहेब आंबेडकर याच दरम्यान शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला गेले, देश विदेशामध्ये गेले आणि ते हे भारताचं संपूर्ण ज्ञान, जगातलं संपूर्ण ज्ञान त्यांच्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करताना मिळवत आहेत. ही दोनच माणसं आहेत. बाकी टिळकांचे आणि त्यांचे गुरु जे आहेत, बाकी ब्राह्मण व्यवस्थेतले अनेक जण आहेत, सावरकर पण असतील, असे अनेक जण माणसं बाहेर गेलेले आहेत. मात्र त्यांनी आपलं शिक्षण घेणं एवढाच मर्यादित हेतू ठेवले. अर्थात एखादा गांधीजीसारखा अपवाद असू शकेल, त्यांच्याकडे आपण नंतर बघू पुढच्या कधीतरी व्याख्यानामध्ये. मात्र जी माणसं गेलेली आहेत ती जाणं, आपली विद्या घेणं आणि आपल्या पोटपाण्याचा व्यवसाय करणं एवढ्यापुरती मर्यादित होती. मात्र ही दोन महापुरुष याला अपवाद होते की जे दोघं विदेशामधून आलेले होते. बाहेर जाऊन आल्यानंतर बाबासाहेबांनी जे समता स्वातंत्र्याचा जो एल्गार ऐकलेला होता त्याचा पडसाद आपल्या बहुजनामधून बाबासाहेबांना काढायचा होता, दलित वर्गातून काढायचा होता, अस्पृश्य वर्गातून काढायचा होता. तर छत्रपती शाहू महाराज ज्या करवीर संस्थानाचे सम्राट होते त्यांना मात्र आपल्या संस्थानामध्ये गोरगरिबांच्यावर, अस्पृश्यांच्यावर, बहुजन वर्गांच्यावर जे पडलेली ही जातीतेचे जे जळमट आहेत ही काढून टाकण्यासाठी सत्य सुधारक समाज असू दे किंवा इथं आलेल्या राजकीय चळवळी असू देत किंवा आपण चालवलेल्या काही पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांना जागृती आणण्याचा प्रयत्न केलेला असू देत, त्यांना या सगळ्या प्रवाहांना माणुसकीच्या आणि मानवतेच्या एका प्रवाहामध्ये आणायचं होतं. आणि म्हणून महाराज ही वाट बघत होते की आपण या पद्धतीनं कशा पद्धतीनं रिॲक्ट व्हायचं. बाबासाहेबांनी वाटत होते की आपल्या समाजासाठी आपण कसं रिॲक्ट व्हायचं. आणि याच दरम्यान कर्मधर्म संयोगानं साऊथ ब्युरो कमिशन 1917ला भारतामध्ये आलं. बाबासाहेबांचीही साक्ष झाली, महाराजांचीही साक्ष झाली. दोघांच्या विचारात साम्यरूपता पाहायला मिळाली. दरम्यानच्या काळात 16 जानेवारीमध्ये बाबासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र जेव्हा अभ्यासला आणि भारत जेव्हा अभ्यासला तेव्हा संपूर्ण देशामध्ये फक्त एकाच जातीचं प्राबल्य पाहायला मिळत होतं. इकडे छत्रपती शाहू महाराजांना करवीर संस्थानामध्ये फक्त एकाच जातीचं प्राबल्य पाहायला मिळत होतं. फक्त एकाच जातीची माणसं जी आहेत ती संस्थानामध्ये 70 ते 80% सरकारी सेवेचा लाभ घेतात. भारतातलं चित्र बाबासाहेब बघत होते. भारतातल्या सगळ्या क्लास 1, क्लास 2 सगळ्या जागा ज्या आहेत क्लास 3च्या त्या सगळ्या एका विशिष्ट वर्गामध्ये विभागलेल्या आहेत. आणि 4थ्या आणि 5व्या सगळ्या श्रेणी ज्या आहेत म्हणजे त्या सगळ्या अधिकार वर्गांची सेवा करण्यासाठी ज्या आहेत त्या सगळ्या राहिलेल्या जागा खालच्या वर्गासाठी ठेवलेल्या आहेत. बाबासाहेबांनाही असं वाटत होतं की इथल्या पाण्यावर ह्यांचा हक्क असायला पाहिजे, इथल्या बहुजन वर्गातल्या माणसांचा, बहिष्कृतांचा, इथल्या जगण्यावर असला पाहिजे, इथल्या शेतीवर असल्या पाहिजे, इथल्या शिक्षणावर असला पाहिजे. इथल्या सगळ्याच गोष्टींमध्ये सगळी माणसं समान हक्कानं लढली पाहिजेत आणि जगली पाहिजेत हे मोठं स्वप्न घेऊन बाबासाहेब आले. मात्र मतदानाचा हक्क सुद्धा काही विशिष्ट वर्गानंच होता आणि मतदानापासून ही वर्ग शेकडो बाजूला पडलेला होता. आता छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब हे एक आले तर कुठल्या कारणावर, पण बाबासाहेबांचा जो लेख बाहेर पडलेला होता टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यामध्ये त्यांनी टिळकांना आव्हान दिलेलं होतं की जे टिळक गोरगरिबांचं शोषण करायची भूमिका घेतात मात्र वागताना वेगळे वागतात. मुख में राम और बगल में छुरी हे जे वर्तन होतं टिळकांचं ते बाबासाहेबांना माहिती होतं. म्हणून बाबासाहेबांनी त्या अनुषंगानं केलेलं होतं. पण झालेलं होतं असं की टिळक हे करवीर संस्थानातला जो ब्राह्मण वर्ग होता त्यांचे पोशिंदा निघले आणि मग टिळकांना आव्हान देतात कोणतं म्हणून छत्रपती शाहू महाराज बाबासाहेबांना शोधण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत गेले. दोघांची चर्चा झाली, एकामेकाला अतिशय भेटून आनंद झाला. त्याच दरम्यान बाबासाहेब मुखनायक नावाचा वृत्तपत्र काढत होते. महाराजांनी त्यांना मदतही केली आणि तिथून निघत असताना त्या घरामधून चहा घेतात, पाणी घेतात शाहू महाराज आणि त्या घराशी जुळवून घेतात, रमाईशी बोलतात. आणि शाहू महाराज खाली आल्यानंतर बाबासाहेबांना बोलत बोलत आल्यानंतर करवीर संस्थानामध्ये एकदा या, आपण बोलायचं आहे. त्या भेटीच्या अनुषंगानं बाबासाहेब कोल्हापुरामध्ये येतात. तेव्हा स्वतः महाराज छत्रपती शाहू महाराज आहेत, गेस्ट हाऊसमध्ये बाबासाहेब आपल्या थांबलेले आहेत. त्यांना आपल्या टांग्यामध्ये घेतात आणि त्या रथाचं सारथ्य करतात. आपल्या संस्थानामधून रथ चाललेला आहे आणि तो रथ छत्रपती शाहू महाराजांचा कसबा बावड्यामधले जो महाल आहे त्या महालाजवळ थांबतो. तिथं बाबासाहेबांच्यावर फुलं उधळली जातात गुलाबाची. बाबासाहेबांचं स्वागत करवीर संस्थानामध्ये होतं. पुन्हा आत गेल्यानंतर सगळे जमीनदार, सावकार, सगळे संस्थानिक सगळे जे आहेत शाहू महाराजांच्या संस्थानातले सगळे उच्चपदस्थ अधिकारी आहेत, ही सगळी मंडळी बाबासाहेबांना हस्तांदोलन करण्यासाठी पुढे आलेली आहेत. सगळ्यांशी हस्तांदोलन केल्यानंतर बाबासाहेबांचं अतिशय चांगल्या पद्धतीचं माइंड तयार होतं की हा महाराज की जेव्हा सुरुवातीला मी त्यांच्याशी बोलायला तयार नव्हतो तसे चटकेही बाबासाहेबांना बसलेले होते. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की तिथं आपल्याला सयाजीराव गायकवाड महाराजांच्या तिथं अतिशय वेगळा अनुभव आलेला होता आणि बाबासाहेब ते नाकारत होते. मात्र हे करवीर संस्थांचं स्वागत बघितल्यानंतर बाबासाहेब भारावून गेले आणि सगळ्यांना शुभेच्छा देत बाबासाहेब
छत्रपती शाहू महाराजांच्या बरोबर चर्चेला बसले. ह्या उभयतामध्ये झालेली जी चर्चा जी आहे, म्हणजे जेवण खाणं महाराजांनी बाबासाहेबांना अशा पद्धतीची मेजवानी दिलेली होती की ती बाबासाहेबांना कायमस्वरूपी हृदयात राहावे, त्यांचा पाहुणचार बाबासाहेबांना आवडावा, बाबासाहेबांचं माइंड बदलावं आणि त्यांचं करवीर संस्थानामध्ये येणं जाणं, इथल्या बहिष्कृत लोकांशी जुळवून घेणं ते वाढावं, अशा पद्धतीचा तो प्रयत्न होता आणि त्या पद्धतीनं त्यांनी ते वाढवलं. त्या विचारानुसार ठरल्यानुसार ह्या दोघांच्या विचारामधून ह्या माणगाव परिषदेचा म्हणजे 21 आणि 22 मार्च 1920 रोजी कागल जहागिरीतील माणगाव येथे झालेल्या माणगाव परिषदेची रचना झालेली आहे. ही रचना माणगावमध्येच का झाली त्याला एक दोन गोष्टी आहेत. कारण ही माणगाव परिषदेची करवीर संस्थानातल्या टोकावरच्या गावात झाली. ह्याचं कारण असं आहे की ह्या माणगावपासून एक 10 ते 15 किलोमीटर अंतरावर इचलकरंजी सरकारांचं घोरपडे संस्थान आहे. त्याच्या उजव्या बाजूला असणारं कुरुंदवाड संस्थान, त्याच्या पूर्वेला गेल्यानंतर सांगलीकरांचं पटवर्धनांचं सरकार आणि इकडल्या डाव्या बाजूला गेल्यानंतर आपण बघतोय मलकापूरच्या संस्थानिकांचा तो भाग बनतो, सातारेकरचा लोकांचा तो भाग बनतो. अशा 5 संस्थानांचा मध्य केंद्र बनलेला आहे आणि अशा 5 संस्थानाच्या मध्य भागामध्ये ही परिषद होते. माणगाव परिषद माणगावमध्येच का झाले, ते करवीर संस्थानामध्ये कसे झाले, ते टोकावर होण्याचे कारण काय, तर त्याची कारणं ही आहेत. ती कोल्हापूरमध्ये का झाली नाही त्याची कारणं ही आहेत की ती 5 संस्थानं मिळून जिथं जुळली जात होती त्याचा एक सेंटर प्लस त्याच्या टोकावरचा येणारा म्हणून तो माणगाव भाग होता. बरं, दुसरी गोष्ट, ह्याचे फोटो वगैरे महाराजांनी काढून, महाराजांच्याकडे त्यावेळी 7 फोटोग्राफ्स होते आणि महाराजांनी जंगलामध्ये गेल्यानंतर अस्वलाची शिकार केल्यानंतर महाराजांच्या अस्वलाबरोबरचे आता फोटो आपल्याला पाहायला मिळतात. रानडुकराला मारल्यानंतर महाराजांनी त्याच्या मुंडक्यावर पाय दिलेला आहे, मारल्यानंतर त्याचा फोटो आपल्याला जंगलामध्ये मिळतो. वेगवेगळ्या चित्त्याच्या शिकारी करताना महाराज जंगलामध्ये दिसतात. पण इथं माणगाव परिषदेमध्ये लोकांच्या समोर महाराज आलेत पण त्याचा आजपर्यंतच्या काळामध्ये एक फोटो सुद्धा मिळत नाही. त्याच्या पाठीमागं सुद्धा दूरदृष्टीने मुत्सद्देपणा आहे या दोघा मंडळीने खेळलेला. कारण तेवढ्यावरून ही ब्राह्मण समाजातली माणसं की बाबासाहेब जर पुढच्या काळात स्वातंत्र्यामध्ये उडी घेतील आणि ब्रिटिशांना घालवा म्हणतील तर त्यांना आणण्यामध्ये आणि करवीरमध्ये त्यांचा पाहुणचार घडवून त्यांची चळवळ सुरू करण्यामध्ये जे शाहू महाराजांनी पुढाकार घेतलेला होता ते संस्थान पहिल्यांदा बरखास्त करा, म्हणजे शाहू महाराजांच्या मालकीतनं नष्ट करा, म्हणजे राहिल्यानंतर सगळं संस्थान ब्राह्मणी व्यवस्थेच्या ताब्यात जातं ही अपेक्षा त्या मंडळीकडून असल्यामुळं शाहू महाराजांनी एकही फोटो एकही पुरावा त्या संदर्भात ठेवलेला नाही. मात्र आमचे सगळे संशोधक सगळे अभ्यासक हेच पुरावे आजपर्यंत शोधा लागलेत की ह्याचे पुरावे काय, ह्याचे पुरावे काय, ह्याच्याशिवाय यांची चळवळ पुढंच जाईना. असो तर हे कुठल्याही पद्धतीचे इथं पुरावे उपलब्ध होत नाही, त्याचे कारण हे आहे. आणि अशा पद्धतीनं झालेली ही संस्थानं आहेत. ह्या सगळ्या अतिशय मोठ्या पद्धतीनं बहुजन वर्गाला परिवर्तनाच्या वाटावर आणत असताना जे शाहू महाराज जी परिषदेच्या माध्यमातून चाल करत आहेत ती कुणाच्या तर खांद्यावर दिली पाहिजे या भूमिकेवर येतात. आणि त्यावेळी एक बैठक लागतात आपल्या सगळ्या संस्थानामधल्या जहागीरदारांची महाराज, आणि त्या सगळ्या आपल्या जहागीरदारांना वतनदारांना आवाहन करतात की माणगाव आपण कुठल्या ठिकाणी एखादी परिषद घ्यायची आहे, एखाद्या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा आहे. तर सर्वसाधारणपणे महाराजांचा कल लक्षात आल्यानंतर प्रत्येकजण पाय मोडता घेतो आपला. त्याचं कारण का, बाबासाहेब हे महार समाजापैकी आहेत हे ती तोपर्यंत बातमी लीक झालेली होती आणि त्याच्यामुळं अनेकांनी माघार घ्यायचा प्रयत्न केलेला होता. मात्र त्याच दरम्यान 1919च्या दरम्यानच्या गोष्टी, मात्र त्याच्या पाठीमागचा इतिहास आपल्या हाती आलेला नव्हता, तो आज उपलब्ध आहे आपल्याकडं. तो असा आहे की जैन धर्माची जे 1899 साली जैन धर्माची जी दक्षिण महाराष्ट्र जैन सभा म्हणून जे अस्तित्वात आलेली आहे, अर्थातच ही सामाजिक परिवर्तनासाठी अस्तित्वात आलेली, धर्मभ्रष्ट झालेल्या लोकांना धर्मग्लानीतून जागृत करण्यासाठी अण्णासाहेब लठ्ठेंच्या नेतृत्वाखाली ज्या काही मंडळींनी 10-15 लोकांनी एकत्र येऊन समाज उभारणी करण्याची शपथपूर्वक निप्पाणी सारख्या, सध्याचे बेळगाव म्हणजे कर्नाटकातलं मोडतं गाव, निप्पाण इथल्या स्तवनिधी येथे जे विचाराची पेरणी करून जी संस्था स्थापन केली दक्षिण महाराष्ट्र जैन सभेचे, त्याचे फाउंडर मेंबर आहेत ते म्हणजे आप्पासाहेब दादगोंडा पाटील. 19व्या शतकामध्येच आप्पासाहेब दादगोंडा पाटील सामाजिक कार्यामध्ये उतरलेले दिसतात. आणि अण्णासाहेब लठ्ठे आणि त्यांची सगळी ही सोबत असणारी मंडळी 13व्या शतकापर्यंत जो जैन समाजावर पडलेला जो मुस्लिम आक्रमणाच्या माध्यमातून जो आपल्या समाजावर जो बहिष्कार पडलेला आहे किंवा जे आपल्या समाजाचे कत्तल झालेले आहे, आपली मंदिरं नष्ट करून टाकलेले आहेत, आपल्या माणसांना गुलाम करून टाकलेले आहेत, ह्या सगळ्या मंडळीची विशेषतः धार्मिक सगळी हेळसांड झालेली होती.
ती हेळसांड भरून काढण्यासाठी ह्या सभेची स्थापना झालेली आहे. आणि ह्या सभेची स्थापना करून पुढं जाण्यामध्ये जे काही ह्या पालखीचा रथ जातोय त्यातला खांदा ह्या आप्पासाहेब पाटलांनी दिलेला असतो. त्यानंतर 16-17व्या शतकामध्ये म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातलं संस्थान होण्या अगोदरच्या वाऱ्या, शिवाजी महाराजांच्या नंतरचा 100 वर्षाचा 1.5 वर्षाचा कालखंड सोडला तर त्यानंतर 17व्या-18व्या शतकामध्ये ब्रिटिश आपल्या देशावर 150 वर्ष राज्य करून गेले. त्या काळातही जैन समाजाची प्रचंड मोठी हानी झालेली होती आणि म्हणून ह्या समाजाची संघटना स्थापन होऊन समाज उभारण्याची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते की ज्याच्यामध्ये आप्पासाहेब आहेत. शाहू महाराज आणि आप्पासाहेब हे एकत्र येण्याचं सगळ्यात मोठं साधन म्हणजे ही दक्षिण महाराष्ट्र जैन सभा आहे. 1905 सालामध्ये दक्षिण भारत जैन सभेनं मुलाबाळांच्या आपल्या शिक्षणासाठी कोल्हापुरामध्ये शाळेची स्थापना केली. शाळेची उभारणी म्हणजे बाबासाहेबांनी चळवळ आपली चालू केल्यावर जशी शिका संघटित व्हा म्हणून जशी घोषणा केली आपल्या माणसांना, हे बाबासाहेबांनी चालू केलं हे 24-25 नंतर. पण जैन धर्माने ही 1899ला संस्था स्थापन करून ही सगळी घोषणा करून वाटचाल चालू करायला प्रयत्न केलेला होता. त्याच्यामुळे इकडे जैन समाजामध्ये भरपूर जागृती आलेली होती आणि स्वाभाविकच संस्थात्मक पातळीवर दर्जा देत असताना छत्रपती शाहू महाराजांचं त्यांना पाठबळ आवश्यक होतं. अशा वेळी महाराजांनी दिलेलं पाठबळ आणि आपली विचारसरणी राबवून जैन समाजाने 1905 सालामध्ये कोल्हापुरामध्ये जैन बोर्डिंगची स्थापना केली. आणि आप्पासाहेब या माध्यमातून अनाथ लोकांच्यासाठी काम करताना दिसतात, दुबळ्यासाठी काम करताना दिसतात, गोरगरिबांच्यासाठी काम करताना दिसतात, लहान मुलाबाळांच्यासाठी शैक्षणिक केंद्र चालवताना काम करतात. हा 1910च्या आतली वाटचाल आहे आप्पासाहेबांची. त्यानंतर जैन धर्माचा अभ्यास करण्यामध्ये ज्या मुलाबाळांची शाळेमध्ये रवानगी झालेली होती त्या मुलांना पाठबळ देऊन त्यांचं उच्च शिक्षण घेण्यासाठी मुलांना पाठवून देण्याची व्यवस्था जैन सभेनं केली. 1903-04च्या दरम्यान जैन सभेनं आपल्या समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी जीन विजय नावाचं एक वृत्तपत्र चालू केलेलं आहे. आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातून जैन समाजातील सगळा व्यापारी वर्ग, सगळा शेतकरी वर्ग, सगळा सुशिक्षित वर्ग, सगळा नोकरदार वर्ग एक होतोय. तो एकीच्या भावनेने एकत्र येतोय आणि समाज उभारण्यासाठी आपापलं योगदान करतो. आणि या दरम्यान आप्पासाहेब हे त्याच्या पुढचं काम करतात. मात्र जैन सभेची निर्मिती झाल्यानंतर त्या जैन सभेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जेवढ्या ठिकाणी जाऊन जैन सभेसाठी जो निधी उभा करायचं काम आहे ते आप्पासाहेबांनी मुंबई, पुणे, नागपूर पर्यंत केलेलं दिसतं. त्यांनी महाराष्ट्राबरोबर कर्नाटक प्रांतात फिरून निधी उभा केलेला दिसतो. तेव्हा कर्नाटकामधून आप्पासाहेबांनी माणगाव परिषदेत जे काही गोष्टी घडवून आणलेल्या आहेत त्याची पाळंमुळं आपल्याला त्यामध्ये दिसतात. आप्पासाहेबांचा जो कर्नाटकशी संबंध आलेला आहे त्याच्यामध्ये. आणि हे अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व शाहू महाराज असे अतिशय कलिक झाले. अशा वेळी महाराजांनी ज्या आपल्या संस्थानामध्ये ज्या काही घडामोडी केलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीचा शाहू महाराजांच्या गोष्टींचा आप्पासाहेबांच्यावर परिणाम झालेला दिसतो. आणि म्हणून आप्पासाहेब हे सामाजिक कार्यानं पुरते पेटून उठलेले आहेत, मार्गक्रमणा करतायत आणि ह्या दक्षिण भारत जैन सभेला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. पण ह्या सामाजिक सुधारणा बाहेर फक्त सामाजिक पातळीवर होऊन चालत नव्हतं, तर धार्मिक बाबतीतनंही झालेलं होतं. आणि म्हणून धार्मिक बाबतीतनं आप्पासाहेबांच्या जैन धर्मामध्ये जे नांदणीसारखे मठ आहेत, नांद्र्यासारखे आहेत, अशा ठिकाणी जैन धर्माचे मुनी म्हणून जे असतात, ज्यांना पट्टाचार्य म्हणतात, भट्टाचार्य म्हणतात, ह्या मंडळींच्या मध्ये 250-300 वर्षापासून धार्मिक कार्यक्रमामध्ये काही चुकीच्या पद्धती म्हणजे महिलांचा डान्स वगैरे असू दे अशा पद्धतीच्या गोष्टी घुसळण्यात आलेल्या होत्या. आणि तो बरोबर धार्मिक सणामध्ये त्यावेळी तो महिलांचा डान्स वगैरे असायचा. आप्पासाहेब काय म्हणायचे धर्मसुधारकांना, ह्या धर्मचा पंडितांना, धर्ममुनींना, की जेव्हा आपला सगळा वर्ग, आपला सगळा समाज धार्मिक भावनेनं एकत्र येतो तेव्हा महिलांचं नाच गाणं त्यांच्या समोर होतो. स्वाभाविक उद्याची घडणारी पिढी जी आहे त्याच्यावर याचा परिणाम होतो आणि त्याच्या माध्यमातून समाजाचे जडणघडण अतिशय अविचारानं जाणाऱ्या पातळीवर येते. ही समाजाची होणारी अधोगती, समाजाला मिळणारं वेगळं वळण हे कुठंतरी थोपवलं जावं अशी भूमिका आप्पासाहेब घेतात, की जी धर्माला आव्हान असते. आणि ही धर्माला आलेली आव्हानाची भूमिका जी आहे ती घेऊन वाटचाल करायला लागलेत. आप्पासाहेब हे सगळे जैन लोकांच्या म्हणजे जैन मुनींच्या, भट्टारकांच्या, पट्टाचार्यांच्या नजरेमध्ये आलेले आहेत की 250-300 वर्षापासून जी धार्मिक परंपरा आहे ती आप्पासाहेब मोडीत काढायला चाललेली आहे.
आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा धर्म खतरे में येतो तेव्हा बाबरी मशीद कशी उद्ध्वस्त होते, गुजरात हत्याकांड कसं होतं, भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कसा बॉम्बस्फोट होतो, किती विनाश होतो, किती विचारवंतांच्या हत्या होतात, किती निष्पापांचा बळी जातो, हे आपल्याला सांगण्याची काही गरज नाही. पण ही विचारसरणी धर्म धोक्यात आलेली ही आप्पासाहेबांच्या बाबतीत घडली, पण कोणीही बोललेलं नाही. दुसरी घटना याच वेळी घडलेली आहे की आप्पासाहेब छत्रपती शाहू महाराजांनी आंतरजाती विवाहाचं समर्थन केलेलं आहे, की जे आंतरजाती विवाहाचं समर्थन आप्पासाहेबांचे जे विरोधक आहेत त्यांना टोचलेलं आहे. याचं कारण असं की ही धर्मातील नाच गाण्याची प्रथा बंद करा म्हणून आप्पासाहेब सांगतात आणि दोन्ही गट म्हणजे जैन सभा आणि हे जैन मुनी एकत्र बसतात आणि समझोत्यानं समाज कसा पुढे जातो बघा, असं आपल्या समाजामध्ये बहुतांश घडत नाही. म्हणून हा दाखला फार महत्वाचा होतो. दोन्ही समाज एकत्र येतात, धार्मिक आणि सामाजिक, आणि तिथं विचार होतो की आंतरजाती विवाह जर बंद करणार असाल तर आम्ही हे धर्मात चाललेलं नाचगाणं आम्ही बंद करतो. आणि मग याला मान्यता मिळते, आंतरजाती विवाह बंद, आणि मग नाच गाणं आणि त्या स्वरूपाचं काय असणारं प्रोस्टिट्यूटिंग जे आहे ते थांबलं जातं आणि आंतरजाती विवाहाची दारं बंद केली जातात. अर्थातच या पातळीवर जैन समाज भविष्यामध्ये एका जातीपुरतंच तळ्यासारखं स्वरूप राहणार होतं की प्रवाह वाहता राहिला नसल्यामुळं त्या वाहन डबक्यामध्ये अनेक जंतू, अनेक विषाणू तयार होणार होते की जे फक्त स्वकेंद्रित होणार होते, जगण्यापुरताच त्यांचा उद्देश होणार होता. आणि इकडं मात्र ही प्रथा बंद केल्याचं एक शल्य म्हणून ही व्यवस्था केलेली होती. डान्स पाहिजे असेल तर आंतरजाती विवाह, आंतरजाती विवाह नसेल तर डान्स बंद, असा हा सगळा प्रकार होता आणि त्याच्यामधून येणारा अनाचार त्यामध्ये गुंतलेला होता आणि टार्गेट होतात आप्पासाहेब. पण कोण कुणाला बोलत नाही. पण जेव्हा शाहू महाराज आणि बाबासाहेब जेव्हा परिषद घेण्यासाठी एकत्र येतात आणि शाहू महाराज जेव्हा म्हणतात की कोण तयार आहे ते सांगा, सगळे बाजूला पडल्यानंतर महाराजांचा 1902, 3, 4 पासूनचा संबंध आप्पासाहेबाशी राहिलेला असल्यामुळं आप्पासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीला शाहू महाराजांनी बढावा दिलेला असतो. 1909 सालाच्या दरम्यान शाहू महाराज जसे वेगवेगळ्या पैलवानांना, वेगवेगळ्या जातीतल्या पैलवानांना प्रोत्साहन देऊन कुस्त्यांची आणि तालमीची निर्मिती करून तरुणाचं शरीर सशक्त आणि बलवान करण्यासाठी जसा प्रयत्न करतात, तसं आप्पासाहेबांनी 8-9 साली आपण स्थापन केलेल्या मुस्लिम जैन बोर्डिंग समोर कुस्तीची तालीम तयार करतात. आणि हे सगळं अर्थातच ह्या मंडळींना पेलवत नाही. शाहू महाराजांचा कुस्तीचा विचार बघा आप्पासाहेबांनी कसा आपल्या संस्थेमध्ये आणला, आता ते सगळ्या आपल्या मुलांच्या डोक्यावर मारा. अर्थात त्याच्यामध्ये जे मुलं तयार होत होते ते अर्थात शरीरानं अतिशय धष्टपुष्ट आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं मुलं तयार होणार होती. मात्र महाराजांच्या विचाराकडे आणि आप्पासाहेबांच्या कार्याकडे फक्त दोष नजरेनंच बघण्याची भूमिका घेतल्यामुळं इथं अनेक प्रश्न तयार झालेले आहेत. आणि अशा वाटचालीतून वाटचाल केलेली आप्पासाहेब जेव्हा शाहू महाराज म्हणतात की परिषद कुठे घ्यायची, कोण घेणार, कोण हात वर करा, कोण करत नाही, अशा वेळी आप्पासाहेब उठून उभा राहतात आणि शाहू महाराजांच्या मनातली इच्छा पूर्ण होते की आपण जे आजपर्यंत ऋणानुबंध व्यक्त केलेले मांडलेले आहेत आप्पासाहेबाशी, ते आप्पासाहेब तयार झालेले आहेत. आणि हे आप्पासाहेब शाहू महाराजांची माणगाव परिषद घेण्यासाठी पुढे पाऊल टाकतात. अर्थातच सगळे पुढे होतात, त्यांच्या पाठीशी उभा राहतो म्हणतात. त्यामुळं मीटिंग होते आणि तारीख पक्की होते आणि माणगावच्या तयारीला सगळे लागतात. त्यात जे 5-6 कमिट्या स्थापन होतात त्यातल्या 4 ते 5 कमिटीची सूत्र आप्पासाहेब स्वतः घेतात. म्हणजे मंडप आणणं, तिथलं डेकोरेशन आणणं, लोकांची जेवणा खाण्याची व्यवस्था करणं, अशा सगळ्या गोष्टी, की पाहुण्यांचं स्वागत वगैरे करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आप्पासाहेब घेतात आणि ती परिषद यशस्वी करून आणण्यासाठी अफाट कष्ट करतात. पण होतं या ठिकाणी की एक महार समाजाचा तरुण माणगावमध्ये येतोय असं म्हटल्यानंतर ब्राह्मण समाजातली मंडळी पत्रकबाजी करतात. ही परिषदच बाटलेली आहे आणि ही बाट्या लोकांची आहे, परिषदेचा अध्यक्ष सुद्धा बाट्या लोकांचे आहे. अशा पद्धतीनं पत्रकबाजी करून ही परिषदच होणार नाही असं 25-30 किलोमीटर अंतरामध्ये ही माणसं बोलायला लागतात. परंतु शाहू महाराज हे करवीर संस्थांचं दैवत असल्यामुळं, शाहू महाराज हा बहिष्कृतांचा त्राता असल्यामुळं, शाहू महाराज हा गोर गरिबांचा आधार असल्यामुळं महाराजांनी परिषद घेतलेली आहे. म्हणून सगळा बहिष्कृत समाज त्या दिवशी सण असताना सुद्धा सण बाजूला ठेवलेला आहे दसऱ्याचा आणि परिषदेसाठी माणगावमध्ये उपस्थित राहिलेला आहे. आणि ही परिषद घेत असताना पहिला दिवस जातो. पहिल्या दिवसामध्ये बाबासाहेबांच्या सगळ्या सभेमध्ये येणं जाणं, त्यांचं स्वागत करणं, त्यांची सभा यशस्वी करणं, हे सगळं महाराजांनी दिलेलं काम आप्पासाहेब प्राण लावून करत असतात.
कुठल्याही समाजाची, कुठल्या माणसाची त्यांना कुठल्याही गोष्टीची फिकीर नसते. समाजकार्य करताना त्यांनी असा हातचा आपल्याकडे ठेवून घेतलेलाच नसतो. दुसऱ्या दिवशी महाराज येतात, महाराजांची परिषदेची व्यवस्था पूर्ण करतात. मात्र महाराज दुपारी आलेले आहेत कार्यक्रमाला, पण दुसऱ्या दिवशीची सुरुवात जी 3 वाजता होणार होती त्याच्या अगोदर बाबासाहेबच्या शाळेमध्ये बसलेले आहेत, झोपलेले आहेत, विसावलेले आहेत, लोकांशी चर्चा करतात. वेगवेगळ्या कर्नाटकातून आलेल्या देवराई इंगळे सारख्या माणसांची, इथल्या कोल्हापूर संस्थानातल्या दत्तोबा पवार, आप्पासाहेब गणाचार्य, गंगाराम कांबळे या सगळ्या तरुणांशी चर्चा करायला लागलेत. गंगाधर यशवंत पोळ त्या ठिकाणी आहेत. ह्या सगळ्या मंडळींना घेऊन ह्या शाळेमध्ये, ह्या शाळेचं वैशिष्ट्य हेच आहे की हे जे बाबासाहेबांचे उडाण घेतलेले आहे त्याच्या प्राथमिक चर्चा ह्या शाळेत झालेल्या आहेत की आजही शाळा ती दुर्लक्षित आहे. तर हे बाबासाहेब ज्या ठिकाणी बसलेले आहेत, एक प्रमुख पाहुण्याचं स्वागत करायचं म्हणून, त्याचा आदरात तिथे बाळगायचं म्हणून आप्पासाहेब गेलेले आहेत. त्यांनी बाबासाहेबांना घेऊन आपल्या वाड्यामध्ये चहा पाण्यासाठी आणलेले आहेत. प्रचंड मोठा वाडा की ज्याच्यामध्ये हाती फिरायचा आतमध्ये, इतका प्रचंड मोठा वाडा आप्पासाहेबांचा. 125 ते 30 एकराचं जमिनीचा डाग आप्पासाहेबांच्याकडे होता त्यावेळी कसण्यासाठी. ते एखाद्या करवीर संस्थांचे ते एक मोठे पदाधिकारी म्हणून आप्पासाहेबांचा दर्जा होता. मान तर अर्थात होता. त्याच्यामुळे तो माणगावचे सुपुत्र सोडूनच द्या, पण माणगावचा एक आमचा आधार म्हणून बहुजन वर्ग त्यांना मानायचा. रस्त्यानं आप्पासाहेब जायला लागले तर रस्त्यावरच्या महिला देखील रस्त्याच्या बाजूला जायच्या, आपल्या डोक्यावर पदर घ्यायच्या आणि त्यांचा मान सन्मान ठेवायच्या. असे आप्पासाहेब बाबासाहेबांना घेऊन जेव्हा आपल्या महालामध्ये जातात तेव्हा 2 ते 3 गोष्टी झालेल्या आहेत माझ्या बाजूला. की त्या ठिकाणी पंडित भीमसेन जोशी नावाचा मुलगा की जो 3 बटणं आणि गुडघ्यापर्यंत चड्डी घालून फक्त शर्ट आणि हाफ पॅन्टमध्ये आलेला हा मुलगा, कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळामध्ये त्याला शास्त्रीय संगीत शिकवता आलं नाही. तो ब्राह्मण असून सुद्धा शिकवलं गेलेलं नव्हतं. मात्र ब्राह्मण समाजातल्या लोकांनी सांगितल्यामुळं तो त्या घरामध्ये गेलेला आहे आणि 7 ते 8 महिन्याचं तिथं शिक्षण पूर्ण केलं आहे. ह्या घराण्यानं त्याचं सगळं जेवण, खाणं, बसणं, उठणं, झोपणं, त्याच्या कपड्याला त्याची स्वच्छता करणं हे सगळं काम त्यांनी केलं, की जे भारतरत्न म्हणून पुढे गेलेले आहेत. दुसरंही मुस्लिम समाजाचे सनई वादक म्हणून जे उस्माईल खान म्हणून जे आहेत त्यांचेही पदस्पर्श, त्यांचेही आठवडाभर या घरामध्ये येणं जाणं झालेलं आहे. आणि आता तिसरे बाबासाहेब जे आहेत की इतिहासानं भारतरत्न बाबासाहेब म्हणून भारताला आणि जगाला सगळ्याला दाखवून दिलेले, असे बाबासाहेब जेव्हा आप्पासाहेबांच्या घरामध्ये गेलेले आहेत तेव्हा सगळ्या जैन समाजानं बघितलं की ज्या जातीला आपण अजिबात जवळ सुद्धा करत नाही, 10 फुटावर ठेवतो, अशा बरोबर बसून चहा पाणी आप्पासाहेब करायला लागले. आणि ही परिषद कुठल्या ना कुठल्या तर माध्यमातून एकदा होते असं म्हटल्यानंतर शाहू महाराज गेल्यानंतर ताबडतोब जैन मंडळी एकत्र येतात आणि आप्पासाहेबांच्यावर बहिष्कार टाकतात. त्याचं कारण हे होतं की जे आजपर्यंत चळवळीमध्ये हे कारण पुढे घेऊन आपल्या सगळ्या 100 वर्षामध्ये चळवळ पुढे गेली. मात्र 2-3 वर्षापासून मी जेव्हा अभ्यास करायला या गोष्टीचा गेलो तेव्हा मला असं समजून आलं की बाबासाहेब आणि आप्पासाहेब एकत्र आलेले हेच तेवढं कारण नव्हतं, तर जैन समाजामध्ये जैन मुनींना आणि धर्माच्या पट्टाचार्यांना जे आव्हान दिलेलं होतं आप्पासाहेबांनी तेही टोकावर आलेलं होतं. पण जैन समाजातले हे धर्ममार्तंड लोक त्याला एक वेगळ्या पद्धतीचे कलांडले द्यायची फक्त वाट बघत होते. आणि ही संधी त्यांना चालून आली की बाबासाहेबांच्यावर घालायचं सगळं आणि त्याच्या आधून आपण मारायचं. म्हणजे बंदूक एकाच्या खांद्यावर द्यायची आणि हत्या एकाची करायची. जेव मारणार आहे तो नामानेरा, असं हे शास्त्र होतं. याच काळात आणखी एक अभ्यास करण्यासाठी होता की पत्रकबाजी ब्राह्मण समाज करत होता. ही गोष्ट खरी होती, पण ताकद जी आहे ती कमजोर होण्यामध्ये शाहू महाराजांना दिसत होतं की फक्त ब्राह्मण समाजच यामध्ये आहे का आणखी कोणी इन्व्हॉल्व आहे. आणि यामध्ये शाहू महाराजांना अनेक वेळा शंका आलेल्या आहे की एका हातानं टाळी कधीच वाजलेली नाही, तर टाळी इकडल्या बाजूनं सुद्धा वाजल्यामुळं टाळी वाजत. आणि मग महाराज जेव्हा बहिष्कार पडतो तेव्हा महाराज अर्थातच आपल्या लक्ष्मीबाईंचं लग्न करण्यासाठी नागपूरला जातात, तिथून मुंबईला जातात. हे सगळं ज्ञान झाल्यानंतर आप्पासाहेबांना टाकलेला त्याच्यावरचा बहिष्कार महाराजांना अजिबात सहन झालेला नव्हता. म्हणून महाराजांनी आप्पासाहेबांना मिरजेमध्ये नेलेलं होतं, त्यांच्यावर उपचार केलेले होते आणि तिथून ते लग्नासाठी आपल्या लक्ष्मीबाईंचे गेलेले होते. तर इकडं बाबासाहेब माणगावची परिषद झाल्यानंतर आणि नागपूरची परिषद झाल्यानंतर विदेशामध्ये आपल्या लंडनला शिक्षणासाठी गेलेले होते. बहिष्कार अशा पद्धतीचा पडलेला आप्पासाहेबांच्यावर की 8 आठवडा जनावरांना पाणी सुद्धा देण्यात आलेलं नव्हतं. त्याच्यामुळं गुबगुबीत असणारी ही सगळी जनावरं पाणीच मिळालं नाही 17-10 दिवसापासून, म्हणून भुकेनं कासावीस झालेली होती. त्या त्यांच्या दावणीमध्ये अक्षरशः पाण्यासाठी असे थडपडत होते. आप्पासाहेबांच्या पुढं घराच्या प्रचंड मोठ्या अशी गुलाबाच्या फुलांच्या रांगा होत्या, वेगवेगळ्या गुलाबांच्या, अनेक झाडांच्या फुलांच्या जातीच्या. हे सगळं सुकून गेलेलं होतं, कारण तिथं येणारा जे झाडाला पाणी घालणारे लोक होते ते बाहेर थोपवून धरण्यात आलेले होते. 130 एकर डागमध्ये जिथून आप्पासाहेबांनी जे
ह्या सगळ्या काळामध्ये 2-4 महिन्याच्या वाळत आलेलं होतं. त्यांना पाणी पाजण्याचं, त्यांना कुठल्याही पद्धतीचं साधन ठेवलेलं नव्हतं. जो आप्पासाहेबांच्या घराकडे जाईल त्यांना थोपवून धरण्यात आलेलं होतं. त्याच्यामुळं आप्पासाहेबांची दाढी या काळात वाढलेली आपल्याला दिसते. याचं कारण का, आप्पासाहेबांच्या घरी येऊन दाढी करणाऱ्या न्हाव्याला सुद्धा थांबवण्यात आलं. आप्पासाहेबांच्या घरामध्ये दुष्काळ पडला. मुलं अक्षरशः बकाल झाली. का तर जी माणसं आप्पासाहेबांच्या घरामध्ये जाऊन दळप कांडपाचं काम करायची, तीच माणसं आप्पासाहेबांच्या घराकडे येण्याची बंद केलेली होती. आणि त्याच्यामुळं इतका प्रचंड मोठ्या पद्धतीचा बहिष्कार भारतामध्ये कुठल्याही माणसावर पडलेला नव्हता. आणि त्याच्यामुळं आप्पासाहेबांना घरदार सोडून मिरजला जावं लागलं. मात्र तिथं गेल्यानंतर नांदरं, भोसे म्हणजे आपल्या बायकोचं सासर माहेर, इकडच्या सगळ्या पाहुण्यांना ही सगळी परिस्थिती समजल्यामुळं तिकडून सगळे आप्पासाहेब टॉर्चर व्हायला लागले. दरम्यान आप्पासाहेब घरातून बाहेर पडतानाच आप्पासाहेबांची पोलीस पाटीलकी काढून घेण्यात आलेली होती. त्यांची मनखंडना करण्यात आलेली होती. त्यांचं मानसिक खच्चीकरण केलेलं होतं. आप्पासाहेबांचे अधिकार काढून घेतले आणि बहिष्कार टाकला. ज्यांनी आप्पासाहेबांना माणगाव परिषद मदत करतो म्हणून सांगितलेले होते, त्यांनी आपले हात आखडलेले होते आणि आप्पासाहेबांच्याकडे पाठ फिरवलेली होती. त्यामुळे आप्पासाहेब अतिशय भग्नावस्थेत एकटे राहिलेले आहेत. आणि असे असणारे आप्पासाहेब समाजाचा आधार नाही, आपल्या मित्रमंडळींचा आधार नाही, आपल्या कुटुंबाचा आधार नाही, आपल्या सासरवाडीतल्या लोकांचा आधार नाही, असे हे आप्पासाहेब जे आहेत ते एकांगी पडलेले आहेत. सोबत आहे त्यांची मुलं. महाराज मिरजेमध्ये त्यांची व्यवस्था करतात, पुढच्या कामाला निघून जातात. मात्र मिरजेमध्ये मुलं आप्पासाहेबांनाच नावं ठेवतात की तुम्ही हे पाऊल उचललं, हे किती घातक आहे. आणि त्या दरम्यान आप्पासाहेबांचा थोरला मुलगा जो आहे, तो आप्पासाहेबांचा थोरला मुलगा, की या थोरल्या मुलग्यानं लग्न झालेलं होतं. त्यांना 2 मुलं होती. विक्रमसिंह, त्याच्या अगोदर जे आहेत त्यांना मुलं होती. आर्यंत म्हणून होता, जयद्रथ म्हणून मुलगा होता. ही जी सगळी मुलं जी होती आप्पासाहेबांची 3, त्यातल्या एका मुलग्याचं फक्त लग्न झालेलं होतं आणि त्यांना 2 मुलं होती. मात्र 2 मुलं जे होती त्यांचं लग्न झालेलं होतं, मुलं झालेली नव्हती त्यांना. मात्र आपल्या वडिलांच्यावर पडलेल्या बहिष्काराचा परिणाम ह्या 2 लहान मुलांच्यावर असा झाला की ते कायम त्यांच्या आयुष्यामध्ये दबावग्रस्त राहिले, कायम भीतीयुक्त राहिले. त्यामुळे ती दोन्ही मुलं निपुत्रिक राहिली आणि अतिशय वांज अवस्थेमध्ये ही दोन्ही मुलं आणि ह्यांच्या दोन्ही पत्नी अक्षरशः मरून गेल्या. मात्र वस हा तिसरीकडून वाढला आणि विक्रमसिंह राजे यांच्या आता जे शेवटचे जे आहेत वारस, ते विनीत म्हणून ते आता आहेत, वकिली करतात सांगलीच्या कोर्टामध्ये. त्यांचे वडील जे विक्रमसिंह जे आहेत ते प्रकाश आंबेडकर कालच्या सभेला जे आलेत त्या सभेचे ते अध्यक्ष म्हणून होते. तर ह्या बहिष्कारामध्ये आप्पासाहेब इतके खालच्या पातळीवर गेलेले आहेत की पाणी पिणं सुद्धा त्यांना सोबत नव्हतं त्यावेळी. इतका त्यांनी समाजाबद्दल खोल जाऊन विचार केलेला होता की समाज माझा किती पुढे जाईल, जगाशी स्पर्धा करेल. अशा पद्धतीनं केलेल्या आप्पासाहेबांना समाजानंच कशा पद्धतीनं वाळीत टाकलं, धर्मातल्या लोकांनी कशा पद्धतीनं यांच्यावर बहिष्कार टाकला हे त्यांच्या मनाला बोचलं. आणि बाबासाहेब देश विदेशातून जेव्हा आले तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी माणगाव परिषदेमध्ये आणि नागपूरच्या परिषदेमध्ये जे काही ठराव मांडलेले होते त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांनी एक बहिष्कृत हितकारणी सभे नावाची सभा स्थापन करून ह्या सभेत झालेल्या ठरावांना मूर्त रूप देण्यासाठी अनेक पातळीवरच्या आंदोलनाची निर्मिती करून महाराष्ट्र ढवळून काढण्यासाठी भ्रमंती करत होते. मात्र ह्या भ्रमंतीमध्ये आप्पासाहेब ज्या ठिकाणी उपचार घेत आहेत ते सगळं सस्पेन्स होतं, कोणच कोणाला भेटत नव्हतं. त्यामुळे बाबासाहेबांच्यापर्यंत ह्या बातम्या गेलेल्या नाहीत. आणि जेव्हा चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला, मनुस्मृती जेव्हा 25 डिसेंबर 97 जेव्हा पेटवली गेली बाबासाहेबांच्याकडून, तेव्हा ह्या करवीरमध्ये उपचार करत राहिलेल्या आप्पासाहेबांना समाधान वाटलं. त्यांनी निश्वास सोडला की ज्या राजानं माझ्यावर विश्वास टाकला त्या राजाच्या पाठीशी, विचाराच्या पाठीशी राहिलेला जो माणूस आहे त्या माणसानं महाराजांची भूमिका पुढे घेऊन जाण्यासाठी एक प्रचंड मोठं आंदोलन छेडलं. आणि ते आंदोलन बहिष्कृतांच्या हितासाठी आहे हे जेव्हा त्याला समजलं तेव्हा त्यानं सुखाचा एक क्षण फक्त आत घेतला आणि ह्या जगाचा निरोप घेतला 1900. आणि मग आप्पासाहेबांचं प्रयत्न हे कोल्हापूरहून राजाराम महाराज त्याच्यावर उपचार करत होते, पण राजाराम महाराज व्यवस्थित स्टॅबल नसल्यामुळं त्यांचं मनावर तसं लक्ष गेलेलं नव्हतं. आप्पासाहेब त्यांची सत्ता ही स्वतः स्थिर राहण्यामध्ये गेली. पण इकडं आप्पासाहेब मात्र आप्पासाहेबांचं कलेवर घेऊन फक्त त्यांच्या पत्नी आणि मुलं तिथं गावामध्ये होते, ती मंडळी आली. ह्या मंडळींच्या व्यवस्थेसाठी कोण महात्मा फुलेंच्या सारखी हे झाली. आणि हे अतिशय भयानक काळ होता की जो त्यावेळी जमून आलेला होता. आणि ह्या याच्यामध्ये काल एका पुस्तकाची निर्मिती झाली आणि हे पुस्तक जे आहे ते माणगाव परिषद समाज सुधारक आप्पासाहेब दादगुंडा पाटील ह्यामधून काल उजेडात आलं.
की आप्पासाहेबांचं त्या माणगाव परिषदेचा सगळं झालेलं जे कॉन्ट्रीब्युशन होतं आप्पासाहेबांचं, त्याला किती मोठी पार्श्वभूमी होती, माणगाव परिषद झाली त्याला जागतिक संदर्भ किती होते, त्या आधारावर घेऊन भारतातील बहिष्कृतांच्यासाठी 100 वर्षामध्ये किती प्रचंड मोठी प्रगती झाली ह्याचा लेखाजोखा मांडणारं आणि त्याच्यावर शिरपेज आपल्या शताब्दीमध्ये मांडणारं ही कालची माणगाव परिषदेची स्मृती शताब्दी होती. आणि ह्या परिषदेमध्ये आप्पासाहेबांचे वारस म्हणून त्यांचा जो नातू होता विक्रमसिंह म्हणून तो कार्यक्रमाचा अध्यक्ष होता. बाबासाहेबांचे त्या काळचे वारस म्हणून प्रकाश आंबेडकरजी होते आणि छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्याचे वारसदार म्हणून श्रीमंत शहाजीराजे कार्यक्रमाला उपस्थित होते. तेव्हा अशा पद्धतीच्या शताब्दीचा समारोप होत असताना ज्या काही महत्वाच्या घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये सगळ्यात उच्च पातळीवर जर गेलेली कुठली गोष्ट असेल तर ते काल समाज सुधारक आप्पासाहेब दादगोंडा पाटील यांच्या चरित्राची जी मांडणी झाली त्या ह्याच्यामध्ये सभेमध्ये जे पुस्तक प्रकाशित झालं पाहुण्यांच्या हस्ते त्याच्या माध्यमातून झाले. बाहेरची तिघा चौघा लोकांच्या प्रतिक्रिया होत्या किंवा योगीराज बागुल जे महाराष्ट्रातले ज्येष्ठ विचारवंत आहेत आणि अभ्यासक आहेत त्यांची अशी प्रतिक्रिया होती की त्या ब्लरबरोबर आलेल्या आहेत पुस्तकाच्या पाठीमागच्या बाजूवर. ते असं म्हणतायत 100 ते 100 वर्षापूर्वी आप्पासाहेबांना केवळ बाबासाहेबांच्या बरोबर चहापाणी केलं म्हणून समाजानं बहिष्कृत केलं आणि ते त्यांचा देहांत त्याच्यामध्ये झाला. 100 वर्षात आप्पासाहेबांची त्यांच्या समाजातल्या लोकांनी जैन समाजातल्या लोकांनी त्यांची अजिबात वास्तुपुस्तक केलेली नाही. कोणी त्यांच्यावर साधा लेख सुद्धा लिहिलेला नाही. पुस्तक लिहायचं राहू दे, त्यांच्यावर चर्चासत्र नव्हे 100 वर्षामध्ये कोणी विचार मांडलेला नाही. मात्र समाजसुधारक आप्पासाहेब दादगोंडा पाटील या पुस्तकाच्या माध्यमातून या छोटेखानी ग्रंथाच्या माध्यमातून जे इतिहास विसरतात ते इतिहास कधी घडवू शकत नाहीत ह्या विचाराला जागणारी मंडळी जे आहेत आणि हे विचार सांगणारे जे बाबासाहेब आहेत त्यांचे वारसदार जे प्रकाश आंबेडकर आले त्यांच्या हस्ते हा ग्रंथ काल बाहेर पडलेला आहे. आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून आप्पासाहेब दादगोंडा पाटील जे कधी 100 वर्षाच्या चळवळीमध्ये नव्हते, सामाजिक कार्यात नव्हते, लोकांच्या चर्चेमध्ये नव्हते, विद्यापीठाच्या चर्चासत्रामध्ये नव्हते, सेमिनारमध्ये नव्हते, रस्त्यावर चालणाऱ्या आंदोलनाचा विषय कधी झालेला नव्हता, तर असे आप्पासाहेब काल पुस्तक रूपानं ग्रंथ रूपानं जिवंत झाले माणगाव परिषदेमध्ये. ही 100व्या माणगाव परिषदेची फलश्रुती होती. 100व्या शताब्दीचं फलित काय तर 100 वर्षापूर्वी थडग्यात गेलेले आप्पासाहेब 100 वर्षानंतर आंबेडकरी चळवळीतल्या विचारानं प्रेरित झालेल्या तरुणांनी या माणसांना उभा केलं, पुन्हा जीवित केलेलं आहे आणि आप्पासाहेबांना शतकोत्तर मानवंदना दिलेली आहे. हे या परिषदेचं एकमेव वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून या ग्रंथाच्या माध्यमातून इतकंच मी सांगतो, या बहुजन संघटक या समाज प्रबोधन करणाऱ्या एका मोठ्या चॅनेलच्या वतीनं मी आपल्या सर्वांना आव्हान करतो की ह्या पुस्तकाचा लेखक म्हणून मी डॉक्टर संभाजी बिरांजे आहेच आहे, पण ह्या पुस्तकामध्ये मोठं कष्ट घेणारे डॉक्टर राज ताडेराव आहेत की त्यांनी याच्यामध्ये जे फोटो टाकलेले आहेत ते फोटो इतके दुर्मिळ आहेत की ते दुर्मिळ फोटो पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्यावेळच्या माणगाव परिषदेवर प्रचंड मोठ्या पद्धतीनं प्रकाश पडेल याची साधनं आपल्याला मिळालीत. याचं समाधान ही यातले फोटो बघितल्यानंतर होतं. ही सगळी साधनं त्यांनी मोठ्या फोटोग्राफीतून कल्पकतेनं काढली, ती साकारली आणि महाराष्ट्राच्या चळवळीसाठी त्यांनी दिलेली आहेत. त्याच्यामुळं मी त्यांचं वैयक्तिकरित्या अभिनंदन करतो. अशा माणसानं ह्या संस्थानाच्या ह्याच्यामध्ये आंबेडकर चळवळीमध्ये मोठे योगदान द्यावं असंही मी त्यांना अनेकदा बोललेलो आहे आणि ते सोबतच आहेत. कोल्हापुरामध्ये छत्रपती भीमांना रिसर्च केंद्र उभारलेलं म्हणजे संशोधन संस्था उभारण्यामध्ये त्यांचा पुढाकार जो आहे तो अतिशय वाखाणण्यासारखा. त्या संस्थेचे ते सचिव आहेत. त्या संस्थेचा मी स्वतः अध्यक्ष जरी असलो तरी ते सूत्रच सांभाळतात. समाज उभारणीमध्ये त्यांचं योगदान करतात. बाबासाहेबांचे छत्रपती शाहू महाराजांचे पैलू लोकांच्या समोर या निमित्तानं आणण्यामध्ये त्यांचाही वाटा आहे. म्हणून आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बनसोडे सरांचं, राहुल खांडेकर सरांचं मी आभार व्यक्त करताना इतकंच म्हणतो की समाज सुधारक आप्पासाहेब पाटील जे आहेत त्यांचा हा येणाऱ्या काळातील जो विचार आपल्या चळवळीसाठी जो यामध्ये मांडलेला आहे तो लोकांच्या पर्यंत जावा. त्यासाठी लोकांनी आपल्या आंबेडकरी चळवळीतल्या लोकांनी, समाजचिंतकांनी, चळवळीकर्त्यांनी जर संपर्क साधायचा असेल तर मोबाईल नंबर आहे 78 40 94 43 08 अशा पद्धतीचा मोबाईल नंबर आहे तो जो माझा आहे. आणि दुसरा जो आहे तो आहे 94 20 18 57 72 अर्थातच राज ताडेरावांचा आहे. ही एक चांगल्या पद्धतीची घटना घडली. मी अतिशयोक्ती सांगत नाही, मात्र हे जे काही 2, 2.5, 3 महिन्यापासून जो परिषदेचा प्रवास होतोय माणगावच्या पहिल्या ऐतिहासिक परिषदेचा जी काय
मांडणी करणारे जे संस्थात्मक पातळीवर जे परिषदेची काही मंडळी जी आहेत त्यांच्याबरोबर 3 ते 3.5 महिने मी त्यांच्या संपर्कात आहे. याच्याबद्दलच्या सगळ्या आठवणी सगळ्या एका ग्रंथामध्ये पण ते आले. तो ग्रंथ पण अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर अमर पांडेंनी, सांगलीच्या प्राचार्य अमर पांडे यांनी हे क्रांतीचे साक्षीदार म्हणून एक पुस्तक त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तेही मोठं वाचनीय आहे. ह्या सगळ्या गोष्टी काल घडलेल्या आहेत आणि माणगाव परिषदेचा ऐतिहासिक समारोप झालेला आहे. मला या ठिकाणी राहुल खांडेकर आणि बनसोडे सरांचा आभार व्यक्त करताना एवढं सांगायचं आहे की आपल्या माध्यमातून ह्या समाजसुधारक आप्पासाहेब पाटील यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं मला बोलण्याची, या चॅनेलच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचण्याची जी संधी मिळवून दिली त्याबद्दल या सगळ्या चॅनलमध्ये सहभागी असणाऱ्यांचं मी डॉक्टर संभाजी बिरांजे आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि मी आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय बुद्ध.